प्रेम, तुला आज जेवायला काय बनवू? काय बनवते जेवायला? तूच सांग काय बनवू. मम्मी आज आलू पराठा बनव ना. चालेल, ठीक आहे, बनवते. प्रेमची फरमाईश होती आलू पराठा बनव. मग काय घेतला आलू पराठा बनवायला. एका पातेल्यात पाणी ठेवले आणि बटाटे शिजायला टाकले. त्याच्यानंतर कोथिंबीर साफ करून धुवून बारीक चिरून घेतली. त्याच्यानंतर मिरच्या धुवून बारीक तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले. त्याच्यानंतर लसूण घेतला. लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेतली. नंतर बटाटे मॅश करून घेतले. बटाटे एकदम असे बारीक मॅश झाले पाहिजे, कारण की पराठा बनवताना बटाटे मोठे असेल तर पराठा फुटू शकतो लाटताना. त्यामुळे बटाटे सगळे असे बारीक एकजीव मॅश करून घ्यायचे. त्यानंतर आपण गॅसवर कढई ठेवली. त्यामध्ये 2 चम्मच तेल टाकले. त्याच्यात राई, जिरे आणि आपण पेस्ट बनवलेली ती टाकली. त्याच्यानंतर धने पावडर, जिरे पावडर, हळद हे सगळं टाकून मिश्रण हलवून घेतले. नंतर मीठ टाकून सर्व मिश्रण हलवून घेतले. आता आपण जो बटाटा मॅश केला होता तो बटाटा कढईमध्ये टाकला आणि सर्व एकजीव करून घेतल्या. बटाटा एकजीव झाल्यानंतर त्याच्यात वरून कोथिंबीर टाकली. आता आपण पीठ मळून घेऊया. पिठात आपण पीठ घेऊन त्याच्यात मीठ आणि 1 चम्मच तेल टाकून थोडे पाणी टाकून पीठ मळून घेऊया. एकदम पाणी टाकल्यानंतर पीठ पातळ होऊ शकते, म्हणून पाणी थोडे टाकून पीठ मळून घ्यायचे. त्यामुळे आपल्याला अंदाज येतो. आता आपले पीठ मळून तयार आहे. आता आपण जी बटाट्याची भाजी बनवली होती त्याचे गोल गोल करून घेऊया आणि पिठाच्या कणकेमध्ये आपण भरून घेऊया. असे सर्व गोळे तयार करू आणि पिठाच्या कणकेमध्ये भरून घेऊया. आता आपले सर्व भरून झालेलं आहे. आता लाटून घ्यायचे आणि लाटून झाल्यानंतर तव्याला थोडे खाली तेल लावायचे, कारण तेल लावल्यामुळे पराठा तव्याला चिटकत नाही. असे करून सर्व पराठे लाटून घेऊया. गॅस एकदम फास्ट पण सोडायचा नाही, एकदम स्लो पण सोडायचा नाही. फास्ट सोडला तर जळते आणि बारीक केला तर कडक पराठा होतो. त्यामुळे गॅस मीडियम हायवर ठेवायचा आणि पराठे भाजून घ्यायचे. मम्मी आलू पराठे दे. घे, चल
कसा झालाय आणि सांगा मला. पराठे लहान मुलांना खूप आवडतात, ते आवडीने खातात आणि गरम गरम पराठे खूप छान लागतात. मुलांना घरात बनवून दिले की मुले बाहेरचं मागणारच नाहीत. तो बघा आता पराठा घेऊन गेला. त्याला खूप आवडतो पराठा प्रेमला.